नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटीवाला या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, गेले काही दिवसापासून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती कॉलेजचे रिव्ह्यू अपलोड करत आहोत. जे मुलं आउट ऑफ डिस्ट्रिक्ट आहे, तालुका आहे, पुण्यापासून फार लांब आहेत, तर त्या मुलांना कॅम्पस व्हिजिट करणं, कॅम्पसमध्ये काय काय फॅसिलिटीज आहे, कॅम्पस प्लेसमेंट कशा आहेत, या गोष्टींची माहिती घेणं थोडं अवघड जात आहे. तर आपण आपल्या यूट्यूबद्वारे या सर्व माहिती मुलांना प्रोव्हाइड करतो आहे. तर आज आपण असं काही कॉलेज बघणार आहोत की जे खूप चांगलं आहे, त्याच्या पॅकेजेस, त्याचे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते खूप वेल डेव्हलप आहे. त्याचं नाव म्हणजे PCCOE आकुर्डी, पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. त्याचा जो चॉईस कोड आहे तो म्हणजे 6175. आता PCCOE आकुर्डीचं दुसरंच एक कॉलेज आहे ते म्हणजे PCCOE रावेत. तर या कॉलेजेसमध्ये थोडंफार डिफरन्स आहे, पण पर्सेंटाईलचं अंतर बरंच आहे. तर यामुळे आपल्याला तो काय कॉलेजचा चॉईस कोड आहे तो लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे, तो म्हणजे 6175. आता कॉलेज ऑटोनॉमस आहे, ॲफिलिएटेड टू सावित्रीबाई फुले आहे. त्याचा जो काही क्रेडिट आहे नॅकचा A+ आहे. त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ओपनची जी काही फीज आहे ती 1,66,000 आहे. आता जी काही फॅकल्टी आहे ती हायली एज्युकेटेड आहे आणि खूप हेल्पिंग नेचरची आहे. त्याचबरोबर हॉस्टेल लायब्ररी या सर्व गोष्टी आहेत. लोकेशन त्याचं आकुर्डीच आहे. मेन कॅम्पस आहे आकुर्डीमधला PCCOE आकुर्डी. त्या बाकीचे जे काही PCCOE रावेत आहे, NMIT तळेगाव हे या गोष्टी PCET ग्रुपचा ट्रस्टचा तो काय भाग आहे. आता प्लेसमेंटसाठी या ठिकाणी कोणत्या कंपनीज आहेत, कारण की 4 वर्षानंतर आपण प्लेसमेंटसाठी ट्राय करणार. आज आपण इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतोय म्हणजे 4 वर्षानंतर आपल्या प्लेसमेंट कशा असणार आहेत या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर प्लेसमेंटसाठी या ठिकाणी कोणते कंपनीज येत आहेत, तर ॲमेझॉन येते, फ्लिपकार्ट येते, HSBC येते, ॲक्सेंचर येते, कॅपजेमिनी येते, व्होल्क्सवॅगन, TCS, कॉग्निझंट, IBM, HP, इन्फोसिस, टेक महिंद्रा आणि KPIT यासारख्या बऱ्याच काही नामांकित कंपनी या ठिकाणी प्लेसमेंट ऑफर करतात आहे. तर याच नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ॲव्हरेज पॅकेज किती आहे, तर 8 to 10 lakhs जवळपास ॲव्हरेज पॅकेज आहे. तर या कॉलेजेसमध्ये आता मला दादा ॲडमिशन घ्यायचं आहे, CSचा कट ऑफ किती आहे, माझी रँकिंग किती असली पाहिजे, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. तर मला चांगलं कॉलेज पाहिजे, ब्रँच थोडीफार सॅक्रिफाईस करायची, जे काही मेकॅनिकल ब्रांचेस आहे यांचे जे काही कट ऑफ थोडेफार कमी आहेत, तर या कॉलेजेससाठी मला किती पर्सेंटाईल असली पाहिजे, या सर्व गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत, बरोबर. तर चला तर बघूया की CSसाठी तुम्हाला किती पर्सेंटाईल असले पाहिजे आणि तुमची रँकिंग किती असली पाहिजे. तर CSचा जर विचार केला तर या ठिकाणी आपल्याला जवळपास 99 पर्सेंटाईल असणं आवश्यक आहे आणि तुमची जी काही रँकिंग आहे ती जवळपास 3000च्या नियर आसपास असली पाहिजे, म्हणजे 3000पेक्षा कमी असली पाहिजे. त्याच्यानंतर जर ITचा विचार केला तर 98.60 पर्सेंटाईल आणि जर जे काही रँकिंगचा विचार केला तर 3500 बिलो असली पाहिजे. आता ENTCचा विचार केला तर 97 पर्सेंटाईल तुम्हाला असणं आवश्यक आहे आणि त्याचबरोबर तुमची रँकिंग 7000 बिलो असली पाहिजे. आता सिव्हिल पण ब्रांच आहे या ठिकाणी, तर सिव्हिलचा जर कट ऑफचा विचार केला तर 92.49 या कॉलेजचा कट ऑफ आहे आणि जी काही रँकिंग आहे ती तुमची बिलो 18,000 असली पाहिजे. आता मेकॅनिकलचा जर विचार केला तर दादा मला मेकॅनिकल घ्यायचं, त्या ठिकाणी किती पर्सेंटाईल लागतील, तर 93.60+ पर्सेंटाईल लागतील आणि बिलो रँकिंग तुमची 60,000 असली पाहिजे. आता या ठिकाणी एक नवीन ब्रांच आहे ती म्हणजे CSE AIML. CSEसाठी तुम्हाला 98.51 पर्सेंटाईल असली पाहिजे आणि जी काही तुमची रँकिंग आहे ती बिलो 4000 असली पाहिजे. आता याचबरोबर या सर्व तर गोष्टी झाल्या. आता दादा मला लो पर्सेंटाईलला हे कॉलेजेस भेटू शकतात आहे, बरोबर. या ठिकाणी स्पॉट राऊंड वगैरे काही कंडक्ट होतं, की स्पॉट कुठं कंडक्ट होतो की जे मला लो पर्सेंटाईलला मला स्पॉटमध्ये चांगलं कॉलेज भेटू शकतं. तर यासाठी मित्रांनो आपण आपल्या दादा CETवाला पर्सनल काउन्सिलिंग लॉन्च केलेले. यामध्ये तुम्ही एनरोल करून ऑप्शन फॉर्म फिलिंग, चॉईस फॉर्म फिलिंग, ॲप्लिकेशन फॉर्म, रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार आहे, कॅपराऊंडमध्ये कोणत्या गोष्टी करायच्यात, कोणत्या गोष्टी करायच्या नाही, बेटरमेंट करायचं आहे, फ्रीज फ्लोट, या सर्व गोष्टींच्या अडचणी तुम्हाला येणारच आहे. माझ्या कॅटेगरी वाईज मला कोणतं कॉलेज चांगलं आहे की ज्या ठिकाणी फीज कमी पडेल किंवा लोकेशन चांगलं आहे, कॉलेजचं प्लेसमेंट पण चांगले आहेत, या सर्व गोष्टींच्या तुम्हाला अडचणी आता येतीलच. तर त्यासाठी आपण आपली काउन्सिलिंग लॉन्च केलेली आहेत. खाली मी कॉन्टॅक्ट दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्टवरती तुम्ही ज्या कॉन्टॅक्टवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा की ज्या ठिकाणी तुम्ही ज्या थ्रू तुम्ही काउन्सिलिंगसाठी एनरोल करू शकता. त्यामध्ये आपले काउन्सिलिंगचं एक वैशिष्ट्य म्हणजे आपण ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही पद्धतीने काउन्सिलिंग करणार आहोत
आणि आपली जी काही काउन्सिलिंगची फी आहे ती फक्त आणि फक्त 1000 आहे, जी की सगळ्याला अफोर्डेबल प्राईस आहे. आता हे जे काही कॉलेजचे रिव्ह्यू आहे ते तुमच्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा, की त्यांना कॉलेजच्या प्लेसमेंट, कॉलेजचा रिव्ह्यू, कॉलेज कसं आहे, हॉस्टेल आहे की नाही, लोकेशन कुठं आहे, या सर्व गोष्टींची अडचण येणार नाही. त्याचबरोबर दादा CETवाला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की तुमचा दादा जोपर्यंत तुमचं ॲडमिशन होत नाही तोपर्यंत तुमच्या सोबत असणार आहे. थँक्यू.